नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आशा सोपानगिरी, मराठी विभाग, कैलासवासी सौभाग्यवती कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी. आज आपण BA तृतीय वर्षातील भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेतील शब्दशक्ती या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. शब्दाला साहित्य रचनेमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. शब्दांना साहित्य रचनेत शरीराचा दर्जा देण्यात येतो. शब्दांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा ऊहापोह संस्कृत मीमांसकांनी करून त्याच्या काही जाती कल्पिलेल्या आहेत. अर्थाची प्रतीती देणाऱ्या शब्दाच्या या सामर्थ्यालाच शक्ती असे संबोधतात. एकच शब्द वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ अशा त्रिविध अर्थछटा प्रगट करू शकतो. हा अर्थ शब्दात आलेल्या अभिधा, लक्षणा व व्यंजना या शब्दशक्तींमुळे संभवतो. या शब्दशक्ती संस्कृत साहित्यकारांनी शब्दांच्या ठिकाणी गृहीत धरलेल्या असून त्या मानवी व कल्पिलेल्या आहेत. यातील प्रमुख शब्दशक्ती आहे ती म्हणजे अभिधा. अभिधा म्हणजे काय तर सरळ बोलणे. एखाद्या शब्दाचा उच्चार होताच त्याचा विशिष्ट अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा कळतो. त्याला आपण वाच्यार्थ असे म्हणतो. म्हणजे हा शब्दाचा मुख्य अर्थ असतो आणि म्हणूनच त्याला मुख्य अर्थ किंवा मूलार्थ असे म्हणतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर वाघ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर जंगलात राहणारा एक हिंस्र पशु उभा राहतो. किंवा मोर असे म्हटले की आपल्या मनःचक्षूसमोर किंवा डोळ्यांसमोर आपल्या एक सुंदर पिसारा फुलवलेला पक्षी आपल्या उभा राहतो. किंवा साप म्हटले की एक विशिष्ट प्रकारचा सरपटणारा प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. म्हणजे एक शब्द उच्चारताच आपल्याला ते घटक किंवा प्राणी पशु आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजेच ही जी शब्दांच्या ठिकाणी शक्ती आहे तिलाच अभिधा असे म्हणतात. शब्दाच्या ठिकाणी अर्थाचे संकेत संसर्गजन्य असून ते भाषिक व्यवहारासाठी महत्त्वाचे असतात. समाजमान्य असून ते भाषिक व्यवहारासाठी महत्त्वाचे असतात. हे संकेत समाजाने वा रूढीने दिलेले संबोधतात. उदाहरणार्थ वाघाला वाघ का म्हणायचे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित राहते. यामागील कारण परंपरा आपल्याला सांगता येत नाही, म्हणून याला समाजमान्य संकेत असेच म्हणावे लागते. यानंतर आहे योग अभिधा. अभिधेचे जे 3 प्रकार आहेत त्यातील प्रमुख हा प्रकार म्हणजे योग अभिधा. योग या शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती असा होतो. व्युत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योग अभिधा शक्ती असे म्हणतात. शब्दांचे घटक तपासून त्यांची व्युत्पत्ती लक्षात घेऊन शब्दांचा अर्थ निश्चित होऊ शकतो अशा शब्दाला योगिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ गांगेय, भारतीय, गृहस्थ या शब्दांना मूळच्या गंगा, भारत, घरी असणे यामुळे अर्थ प्राप्त झालेला आहे. त्यानंतर दुसरी शब्दशक्ती आहे ती म्हणजे रूढी अभिधा. अनेक शब्दांना रूढीने व परंपरेने अर्थ प्राप्त करून दिलेले असतात. त्या शब्दांना रूढ शब्द असे म्हणतात. इथे अर्थाचा व्युत्पत्तीशी संबंध नसतो, परंतु रूढ अर्थाला वा संकेताला समाज मान्यता असते. उदाहरणार्थ मंडप, झाड, घर, सिंह, घोडा, गाय आणि ग्रह. यानंतर तिसरी शब्दशक्ती आहे ती म्हणजे योगरूढ अभिधा. यामध्ये योग आणि रूढ दोन्ही प्रकारातील मिश्रण येते. म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती आणि त्याला असलेला संकेतही महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ पंकज याचा अर्थ चिखलात जन्मलेला असा वाच्यार्थाने होतो. मग व्युत्पत्तीने याचा अर्थ बेडूक, गाडूळ, चिखलातील कीटक, कमळ असा होईल. पण या विविध अर्थांना बाजूला सारून रूढीने पंकज म्हणजे कमळ असा समाजमान्य अर्थ दिलेला आहे. म्हणजेच योग आणि रूढ या दोन्हीचाही विचार इथे आवश्यक आहे. खग म्हणजे आकाशात गमन करणारा. इथे विमान, ढग, चंद्र, सूर्य, पतंग असे अर्थ न घेता पक्षी हाच अर्थ रूढीने निश्चित केलेला आहे. धन्यवाद.